Hello everyone and welcome back to the channel. This time it's too late to upload a video कारण आम्ही गौरी गणपतीसाठी गावी गेलो होतो आणि गावी गौरी गणपतीचं पण काम तुम्हाला माहितीच आहे की खूप असतं, तर त्यामुळे मला तिथे शूट करायला नाही जमलं. सो कालच आम्ही गावावरून रिटर्न आलो आहोत. फक्त 8च दिवस घरी नव्हतो, तर घरामध्ये खूप सारे धूळ झालेली आहे आणि जरी आपण कुठे 2-3 दिवस जरी बाहेर गेलो घरातून, तरी परत आपल्या नॉर्मल रुटीनला येण्यासाठी थोडासा टाईम लागतोच आपल्याला. सो माझी पण खूप सारी कामं पेंडिंग आहेत. घर क्लीन करायचं आहे, तसंच गावावरून बरंचसं सामान आणलेलं आहे, ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर हा सकाळचा टाईम आहे आणि मी माझी कॉफी घेत आहे कारण आज मल्हारला शाळेत जायचं नाही आहे. सो त्याचा टिफिन नाही आहे कारण त्याची तब्येत थोडीशी नीट नाही आहे. सो थोड्या वेळाने त्याची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांकडे. तोपर्यंत मला माझा ब्रेकफास्ट बनवायचा आहे सगळ्यांचा. ही काही पुस्तकं आहेत जी मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती. ती मला कालच डिलिव्हर झालेली आहेत. तर रोज संध्याकाळी झोपताना मल्हारला एक गोष्ट ऐकायची असते आणि त्याला रोज कोणती गोष्ट सांगायची, म्हणून मग मी हे पुस्तक ऑर्डर केलेले आहेत. आय नो त्याला हे वाचता नाही येणार, पण मी ठरवलं आहे की ह्यातीलच रोज थोडंफार पेजेस त्याला वाचून दाखवायचे. काल थोडंसं लेट गावाकडून निघाल्यामुळे मी भाजी गावाकडून आणलेली नाही आहे, नाहीतर दरवेळेस रिटर्न येताना आम्ही तिकडूनच भाज्या वगैरे घेऊन येतो. सो आत्ता माझ्याकडे कोणतीच भाजी अवेलेबल नव्हती आणि ब्रेकफास्ट काय बनवायचा हा पण प्रश्नच होता. तर काही दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामवर मसूर डाळीचा पराठाची रेसिपी बघितली होती. तर मग मी आज विचार केला की तो पराठा बनवावा, कारण तसंही त्याला दुसरं काही लागत नाही आहे. तर त्यासाठी मी इथे थोडी मसूर डाळ शिजवून घेतली होती आणि गव्हाच्या पिठामध्ये एक कांदा, लाल तिखट, मीठ, थोडंसं जिरे आणि गरम मसाला आणि जी आपण शिजवलेली मसूर डाळ आहे ही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आधी पाणी न घालता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिट थोडं रेस्टला ठेवून द्यायचं. तर हे दह्याचं पॅकेट मी कंट्री डिलाईटवरून मागवलं होतं रात्री, कारण जर सकाळी ऑन द स्पॉट ब्रेकफास्ट काय बनवायचं हे नाही समजलं तर आपण रवा आणि दही मिक्स करून आप्पे वगैरे बनवू शकतो. त्यासाठी मी हे मागवलं होतं. उद्याच्या ब्रेकफास्टसाठी मला डोसा बनवायचा होता, तर त्यासाठी मला आज तांदूळ आणि डाळ भिजवायचे होते. तर तांदूळ आणि डाळ भिजवताना त्यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणे पण ॲड केले आणि हे मी प्रॉपर आधी 5-6 वेळा वॉश करून घेतलं आणि मग भिजत ठेवलं. म्हणजे 4-5 वाजेपर्यंत हे तांदूळ छान भिजतील आणि भिजल्यानंतर मला ते नंतर बारीक पण करून ठेवायचे होते, म्हणजे ते रात्रभर फर्मेंट होतील. सो पराठ्याच्या पिठाला पण चांगली 10-15 मिनिट रेस्ट मिळालेली आहे. तर मग मी त्याचे छोटे छोटे पराठे बनवून घेतले. तर काही नाही, नॉर्मल जशी आपण चपाती बनवतो तशीच बनवून घ्यायचं आणि दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचं. गावी कामाच्या नादात आपण काय खातो किंवा काय नाही याकडे लक्ष देत नाही आणि नंतर इकडे रिटर्न आलं की मला लगेच वाटतं की वेट वाढले वगैरे आणि मग आपण हेल्थ कॉन्शियस होतो आणि हाय प्रोटीन वगैरे आपल्याला खायचं असतं. तर मग मी त्यासाठी हा पराठा बनवायचा ठरवला, कारण मसूर डाळ पण एक हाय प्रोटीन सोर्स आहे चांगला. सो तर मग आपला हा हाय प्रोटीन हाय फायबर पराठा इथे रेडी आहे, जो तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणचं कशाबरोबर पण सर्व करू शकता. दुपारी मल्हारची अपॉइंटमेंट होती आणि आम्हाला क्लिनिकमधून यायला थोडंसं लेटच झालं होतं. सो मग दुपारी मला काही शूट करता नाही आलं, कारण एकतर यायला लेट झालं होता आणि भूक पण लागली होती. म्हणून मग पटकन स्वयंपाक केला आणि
जेवण केलं आणि त्याला पण मेडिसिन वगैरे द्यायचे होते. सो मी पण नंतर थोडीशी रेस्ट केली. गावी ज्या शेंगा होत्या घरी त्या मी मशीनवरून फोडून आणल्या इकडे, कारण इथे प्रत्येक वेळेस आपल्याला ते शेंगा फोडत बसणं होत नाही. पण जर शेंगा मशीनवरून फोडून आणल्या तर त्यामध्ये खूप सारा कचरा पण येतो. तर ते शेंगदाणे मला इथे नीट करायचे होते, कारण ते जर पटकन नीट करून नाही ठेवले तर त्यामध्ये खूप फास्ट जाळी वगैरे लागते आणि मग ते शेंगदाणे पटकन खराब होतात. म्हणून मग मी ते शेंगदाणे नीट केले आणि गरम करायला ठेवले, भाजायला ठेवले. हे घरचे जे शेंगदाणे असतात ना ते तुम्ही एकदम मंद आचेवर छान खरपूस असे भाजून घेतले आणि त्याचे जर लाडू बनवले गूळ टाकून तर त्याचे लाडू खूपच छान बनतात, टेस्टी बनतात. सो त्यासाठी मी हे शेंगदाणे भाजत आहे, पण मी ते लाडू पोस्टपोन करत आहे कारण मल्हारला थोडा खोकला पण आहे. सो ज्यावेळेस त्याचा खोकला कव्हर होईल मग मी ते लाडू बनवण्याचा प्लॅन केला आहे. सो तोपर्यंत मी फक्त ते शेंगदाणे भाजून ठेवते. डाळ आणि तांदूळ पण इथे छान भिजलेले आहेत, तर ते पण मी इथे बारीक करून ठेवले. तर हे बॅटर मी फर्मेंटेशनसाठी OTGमध्ये ठेवते नेहमी, कारण बाहेरच्यापेक्षा OTGमध्ये थोडासा अंधार असतो आणि गरमी पण असते, त्यामुळे ते पीठ सकाळपर्यंत छान फर्मेंट होतं. शेंगदाणे पण इथे थोडेसे आणखीन भाजावे लागतील. ते भाजल्यानंतर मी ते रात्रभर असेच ठेवणार आहे कढई आणि सकाळी ते थंड होतील त्यावेळेस डब्यामध्ये भरून ठेवेन. सो इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मला ब्रेकफास्ट बनवायचा होता, पण भाजीसाठी माझ्याकडे काहीच नव्हतं, पोटॅटो वगैरे काही नव्हतं. तर माझ्या गेटच्या समोर एक शॉप आहे, तर तिथे थोडीफार भाजी मिळते. तर मग मी माझं आवरल्यानंतर तिथून जी मिळेल ती थोडी भाजी घेऊन आले आधी, कारण आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक ट्यूजडेला भाजी भरते. तर इतर डेला बाहेरचे जे शॉप आहेत त्यामुळे तिथे थोडी कमीच भाजी मिळते, कमी व्हरायटी मिळते. सो मला डोशासाठी जी पोटॅटोची भाजी बनवतो आपण ती बनवायची होती. तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, थोडीशी उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता हे घालून थोडंसं छान परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि कांदा घालून हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं. नंतर थोडीशी हळद, मीठ आणि जे मी बटाटा उकडून ठेवलं होतं ते स्मॅश करून घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी 1-2 चमचे पाणी पण ॲड केलं, जेणेकरून ही भाजी एकदम छान मऊ होईल, जशी आपल्याला बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी. तर ही जी पोटॅटोची भाजी आहे जी आपण डोशाबरोबर खातो ती खूपच इझी आहे, पटकन बनते आणि टेस्टी पण खूप छान होते जर ह्या टाईपनी केली तर. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली भाजी तयार आहे. बॅटर पण छान फर्मेंट झालेलं आहे आणि त्या बॅटरमध्ये मी थोडंसं पाणी, जसं आपल्याला डोशासाठी लागणार आहे त्यानुसार पाणी आणि मीठ घालून मिक्स करून घेतलं छान. हा माझा कास्ट आयर्नचा पॅन आहे, डोसा पॅन, जो मी गावाला जायच्या आधी घेतला होता आणि त्याच वेळेस मी सिझनिंग करून ठेवला होता.
तर त्यानंतर मी काय याच्यावरती डोसे बनवले नव्हते. तर खास तर हा पॅन व्यवस्थित सिझनिंग झाला आहे का आणि त्याच्यावरती डोसे व्यवस्थित होत आहेत का हे बघण्यासाठी मी आज ब्रेकफास्टला डोसे करायचा प्लॅन केला होता. एखादी आपली आवडीची गोष्ट घेतली तर आपण त्याविषयी खूप एक्सायटेड असतो. तसंच माझं या पॅनसाठी पण झालं होतं थोडंफार. मला कधी एकदा या पॅनवरती डोसे बनवू असं झालं होतं. सो मला नाही माहिती की हा पॅन व्यवस्थित सिझनिंग झाला आहे का किंवा याच्यावरती डोसा होईल का. तर त्यासाठी मग मी थोडंच बॅटर टाकून थोडासा छोटा डोसा बनवला. पण तुम्ही बघताय तर तो डोसा व्यवस्थित निघतो आहे. थोडासा चिटकला आहे पण इट्स ओके. व्यवस्थित निघाला तो डोसा. फायनली आय एम सो हॅपी की डोसा पॅन छान वर्क करतो आहे आणि बाहेर जसा आपल्याला डोसा मिळतो एकदम पातळ वगैरे किंवा थोडासा कुरकुरीत असा डोसा मला आता घरी पण बनवता येईल. हा पॅन खूप हेवी जरी असला तरी पण एकदा पॅन गरम झाला की खूप पटापट आपण ह्याच्यावरती डोसे बनवून घेऊ शकतो. डोशाच्या ज्या साईड्स आहेत त्या तर आपोआपच सुटत आहेत आणि एकदा त्या सुटल्या की आपण तो डोसा पटकन पलटू शकतो. तुम्ही बघू शकता मी एकामागे एक पटपट 4-5 डोसे बनवले. तर त्यातला एकही डोसा चिटकला नाही किंवा खराब झाला नाही. तर पहिल्या डोस्यापासूनच व्यवस्थित डोसे निघालेत ह्या पॅनमधून. खूप दिवसापासून मला कास्ट आयर्नचा डोसा पॅन माझ्या किचनमध्ये इन्क्लूड करायचा होता. सो फायनली मी कास्ट आयर्नचा डोसा पॅन माझ्या किचनमध्ये इन्क्लूड केला आणि खरंच मी खूप हॅपी आहे कारण त्याची क्वालिटी पण खूप छान आहे. हा डोसा पॅन प्रेस्टीज कंपनीचा आहे. जर तुम्ही कास्ट आयर्न डोसा पॅन घ्यायचा प्लॅन करत असाल तर विदाऊट एनी डाऊट तुम्ही हा डोसा पॅन घेऊ शकता. रात्री जे मी शेंगदाणे भाजून ठेवले होते ते सकाळपर्यंत छान थंड झालते आणि त्याच्यासाठी जो डब्बा होता तो मी धुवून ठेवला होता आणि ते शेंगदाणे पण मी त्या डब्यात व्यवस्थित भरून ठेवले. आणि सकाळी मी थोडीशी भाजी आणली होती तर ती पण मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिली. दही तर आपल्याला रोजच लागतं. सो मी दही घरीच बनवते. पण घरी गावी जायच्या आधी सगळं संपवलं होतं. सो मग मी आज दही पण लावून घेतलं. तर सकाळीच मी भाजी आणायला जाताना डेअरीमधून थोडंसं दही आणलं होतं कारण डेअरीमधल्या दह्यानेच दही थोडंसं व्यवस्थित बनतं.
पॅकेटमधल्या दह्याने नाही बनत. डेअरीमधलं दही थोडंसं घट्ट असतं, सो आपण घरी बनवलेलं दही पण त्यामुळं थोडंसं घट्ट बनतं. सो मी नेहमी घरी दही बनवताना डेअरीमधलं दहीच प्रिफर करते. गावाकडे घर आवरताना ही काही पितळाची भांडी मला मिळाली होती, जी मी घेऊन आले. कारण मला अशी जी जुनी भांडी असतात पितळाची ती खूप आवडतात. मला वाटते जवळजवळ 60-70 वर्षापेक्षाही जास्त जुनी भांडी आहेत ही. आणि त्यानंतर ही अशीच घरी पडून होती, त्याला कोणी यूज करत नव्हतं. सो मी विचार केला की इथे घेऊन यावं आणि क्लीन करून यूज करावं. खूप जास्त ऑक्सिडाइज झाली ती भांडी, खूप डाग पण पडले त्याच्यावरती. सो एवढी भांडी घासत बसायचं म्हणजे खूप वेळ लागणार आहे आणि नंतर ते निघतील का नाही ते पण माहिती नाही. सो मी थोडंसं गुगल केलं तर मला त्यावरती एक सोल्युशन मिळालं. तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड आणि थोडंसं मीठ मिक्स करणार आहोत. सायट्रिक ॲसिड आपल्याला कोणत्याही किराणा शॉपमध्ये किंवा बेकरी शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतं. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर सगळ्यात आधी मी हा ग्लास त्या पाण्यामध्ये बुडवून बघितला, व्यवस्थित त्या पाण्याने वॉश करून बघितला. तर त्याचा जो काळपटपणा होता तो थोडासा कमी झाला, पण पूर्ण ग्लास क्लीन झाला असं मला नाही वाटलं. तुम्ही बघू शकता आधी खूप काळा दिसत होता, तर त्यापेक्षा थोडासा बरा दिसतोय हा ग्लास. सो मग मी या ग्लासला पितांबरी आणि लिंबूनी पण घासायचं ठरवलं. पितांबरी आणि लिंबूनी ग्लास घासल्यानंतर ग्लास खरंच खूप क्लीन झाला. दोन्हीमधला डिफरन्स तुम्ही बघू शकता. ग्लास आधी असा काळा होता आणि क्लीन केल्यानंतरनं एकदम त्यात तो जो ऑक्सिडाइज झाला तो एकदम क्लीन झाला. सो पाण्याने वॉश केल्यानंतर ते भांडं जे तुम्ही वॉश केलं ते तुम्हाला पटकन एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून कोरडं करून मगच वाळत घालायचं आहे. नाहीतर जर ते ओलं ठेवलं तर परत त्यावरती डाग उमटतील आणि ते एवढं घासून किंवा क्लीन करून काहीच उपयोग होणार नाही आहे. हा जो डब्बा आहे तो मी ज्या आधी पाण्याचं जे सोल्युशन बनवलं होतं त्यामध्ये न घालता डायरेक्ट लिंबू आणि पितांबरीने घासला. तर तो डब्बा क्लीन निघाला आहे, पण ॲक्च्युली मला त्याला खूप घासावं लागलं. त्यावरती खूप डाग होते आणि खूपच काळा झाला होता आणि खूप घासावं लागलं आणि मग तो डब्बा क्लीन निघाला. डब्बा तर क्लीन निघाला, पण त्याला खूप घासावं लागलं. सो मी विचार केला की ही जी भांडी आहेत ती मी जे सोल्युशन बनवले पाण्याचं त्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवावी आणि नंतर पितांबरी आणि लिंबूनी घासावीत. सो मी माझ्याकडचे जे डबे होते छोटे छोटे ते मी त्या पातेल्यामध्ये भिजत ठेवले आणि तोपर्यंत जे एक पातेलं होतं ते घासून घेतलं. तोपर्यंत जे ते डबे आहेत ते छान भिजले आणि मग 10 मिनिटांनी मी ते डबे पितांबरी आणि लिंबूनी घासले. तर त्याच्यावरचे जे डाग होते ते खूपच इझिली निघाले. म्हणजे खूप मला जसं तो डब्बा घासताना घासावं लागलं एवढं मला घासायची गरज नाही लागली. सो तुम्ही जर अशी ब्रासची किंवा पितळची भांडी क्लीन करायचा विचार करत असाल तर ते सोल्युशन तुम्ही नक्की बनवा आणि त्यामध्ये ही भांडी 10-15 मिनिट भिजत ठेवा आणि त्यानंतर
लिंबू आणि पितांबरीने घासा. तर त्या सोल्युशनमध्ये ठेवल्यावरच फक्त डायरेक्ट क्लीन नाहीच होत भांडी, तर त्यांना नंतर पितांबरी आणि लिंबूनी घासावंच लागतं. तर मग ते व्यवस्थित एकदम क्लीन होऊन जातात आणि तुम्हाला खूप जास्त घासायची गरज नाही लागणार. सो तुम्ही बघू शकता खूपच डिफरन्स दिसतोय. आधी खूपच ब्लॅक दिसत होती, काळी दिसत होती भांडी आणि आता खूप क्लीन दिसतायत. तर बघू आता ही कुठे यूज करता येतील भांडी. सो इनफ फॉर टुडे. कामाची लिस्ट तर तशी खूप मोठी आहे, पण मी आजच सगळं करत गेले तर दाखवत गेले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. सो आय हॅव टू स्टॉप हिअर. आणि तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही ट्रिपवरून बाहेरून जर घरी आलात तर तुम्ही घर कसं मॅनेज करता, तुमचं रुटीन तुम्ही कसं पूर्ववत करता हे अ, तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा काही सजेशन असतील तरी पण मला सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.